मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची गंभीर घटना समोर आली। बीड जिल्ह्यातील परळी येथे ही धमकी देण्यात आली असून धमकी देणारी व्यक्ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित समर्थक असल्याचं बोललं जात आहे। या धमकीची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतोय, मात्र या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। अरे मला मारशील तू, संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मलाच मारणार आहे। तुमचा प्लॅनच होता मला मारायचा। नंबर होता संतोष भाईचा, तुझा तर दुसरा नंबर होता मारायला। हो ना, माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना, तू म्हणला ना तुझाच नंबर होता, माझा नव्हता। माझा होता ना, तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती, पण माझाच नंबर होता ना। माझ्या हाताने नाही सुपारी दिलेली। ठीक आहे, उद्या ये, कुठं भेटायचं मला मारायला येतो। हा, मी येतो कुठे ते तू ये परळी मध्ये, चल परळीत येतो। हा, तू कायला आधी म्हणला इथं वांगी ते इथलं बीड तालुक्यातलं गाव सांग, परळी मध्ये खरं नाव सांग, येतो का नाही खरं नाव सांग, मी परळीत येतो। पहिला कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं? माहिती येतो ना, तिथं येऊ का कार्यालयात? तिथं येतो। एकटा ये तू, एकटाच येतो रे बाबा, एकटाच येणार। दम असला ना एकटा येऊ दे त्याला। किती येतो फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा। हो, सकाळी पान चालू ठेवू, रातच्या दारू पिऊन नको हे करू। मी 12 वाजता फोन उचलतो म्हणजे मी रातचं का प्यायला नाही, दारू नाही प्यायला। प्याला का दारू प्याला हे कळत तुझ्या बोलण्यावर, तुझी भाषा वापरून। आम्हाला 10 शिवाय देऊ अजून, तू पाटलाला देऊ नको, फक्त तुला विनंती। पाटलाला देऊ नको म्हणजे? हा, जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तू। मला धनंजय मुंड्याला आमचा ज्या निषेध करता तुम्ही, आमच्या धनंजय मुंड्याला बदनाम करता। निषेध करते त्याचा तुम्ही बी केलाय निषेध, आम्ही काय म्हणलो का? दरम्यान कथित कॉल रेकॉर्डिंग नंतर काळकुटेंनी पोलिसात धाव घेतली। आरोपींवर कारवाई करण्याची मागणी काळकुटे यांनी केलेली आहे। गंगाधर काळकुटेंना फोन करत धमकी देण्यात आली होती आणि त्या धमकीनंतर आता काळकुटेंनी पोलिसात धाव घेतलेली आहे आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी काळकुटे यांनी केली। हे पोलीस स्टेशन आहे, तिथं मी आलोय। त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललोय। माझा काल चॅट व्हायरल केलाय आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली। 20 मिनिटाचा कॉल आहे, तो मी सगळा देणार नाही। आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत, काल दुपारनंतर तर एका कॉल नंतर एक कॉल, एका कॉल नंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या देत आहेत। काही आता आमच्याही लोकांची काळजीपोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येतात, पण मला कुणाशीच संपर्क साधता येणार नाही। त्यामुळे ते चॅट खरा नाही, डुप्लिकेट आहे। मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशी प्रयत्न झाला, मी तुम्हाला सांगितलं, तोही मी आता इथे ती चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो। आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून, त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला आले हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मी आलो।